फार काय जुन्या काळची गोष्ट नाही, परंतु 1977-78ची ही गोष्ट आहे. पहिले वारीला, आषाढी वारीला आमच्या घरी पालखी यायची आणि 2-3 पालख्या एकत्रित यायच्या. कीर्तनकार, जुने कीर्तनकार असायचे. त्या दिवशी जुने कीर्तनकार कोणच नसल्यामुळं आमचे वडील म्हणले कीर्तन तर झालं पाहिजे. कारण कार्यक्रम पूर्वी असे होते की प्रथम अगोदर हरिपाठ व्हायचा, नंतर कीर्तन व्हायचं, कीर्तनानंतर जेवण व्हायचं, जेवणानंतर बारडाचा कार्यक्रम असायचा, रात्रभर चालायचा प्रश्न उत्तराचा. आमच्या गावातले भारुड म्हणणारे लोक तिथे दिंडीत येणाऱ्या जे भारुड म्हणणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये झनपकड व्हायची बारुडाच्या वेळेला. पण असंच एक आपलं कीर्तनकार, नवीनच कीर्तनकार, एक 2-4 कीर्तन केली असतील आणि जुन्या कीर्तनकारावर टीका करू लागला. त्यांना वारीच्याच वेळेला नेमकं आजारी पडता येते काय, आज मी नसतो तर काय केलं असतं, असं जरा अहमपणामध्ये बोलायला लागलं. आता मी काय त्यावेळेला आम्ही 8वी-9वीमध्ये असन साधारण, माझ्यामध्ये 10वी 77-76चा कालावधी, 10वीची परीक्षा दिली असेल. मग त्या आमच्या वडिलांना काय सहन झालं. अरे म्हणली कालचं पोरगं म्हणली, आणि हे पारंपरिक ह्याने येणारे कीर्तनकार, यांना नावं ठेवून स्वतःचा त्वरा गाजवते काय. ते कीर्तन बी असंच होरावारीच. मी इकडं गेलो होतो कीर्तनाला आणि मी तिकडे गेलो होतो आणि तिथं एवढा समाज होता आणि तिथं एवढा समाज होता. ह्यांच्या समोर 4 टप्पुरी असते ती, माझ्या कीर्तनाला 1000-2,000 समाज असतो. अशा होरा सोडायला लागला. आता कीर्तनात बरं का प्रश्न विचारू नये, परंतु आमच्या वडिलांना हे सहन झालं. ही सत्य घटना सांगतोय बरं का, आमच्या लहानपणी घडलेली ही सत्य घटना सांगतोय की अभिमान काय असतो हे आम्हाला सुरुवातीपासूनच माहित नाही. तुम्हाला खोटं नाही सांगत. आमच्या वडिलांना ते सहन झालं नाही, त्याच्यामुळं आमच्या वडिलांनी कीर्तनकाराला विचारलं. म्हणजे महाराज म्हणले थांबा, म्हणले मला एक प्रश्न पडलाय. म्हणले लयच ते अभिमानाने ताट झाल्यासारखं पकवाज मायासारखं वाजवता येत नाही कुणाला. पकवाज वाल्याला उभा केलं होतं काय, असं अष्टपैलू काम मायासारखं कोण करू शकत नाही. पाटे काकड्याला बी आम्हीच उठायचं, कीर्तन बी आम्हीच करायचं. हे काय करतात जुने लोक, यांना महात्म्य म्हणायचं का, यांना संत म्हणायचं का. हे लईच फपारल्यासारखं करायला लागलं. त्यामुळं वडिलांनी थांबवलं. वडिलांनी विचारलं. महाराज म्हणले आपण फार ज्ञानी आहात काय. एक म्हणले छोटासा तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर देता का. हा विचारा म्हणले बाबा. मग वडिलांनी प्रश्न विचारला बरं का. पावकीला जर 1 डझन आंबे मिळाले असतील, बघा नीट लक्ष द्या, पावकीला जर 1 डझन आंबे मिळाले तर 1 आंबा कसा पडला.
ती कीर्तनकार बोटच मोजायला लागलो. कारण पावकीन आवटकीन निमकीन ही जुन्या काळी होती. काय नाही तुम्हाला सांगतो, वडिलांच्या पाया पडलं आणि जय विठ्ठल केलं. आणि पुन्हा कीर्तन सुटल्यानंतर सांगितलं, बाळा अभिमान करू नको बरं का. तुझ्यासारखे अभिमान करणारे अनेक गेले इथनं. काय परंपरेनुसार माझ्या आजोबापासून पंजोबापासून इथे दिंड्या येतात, वारकरी येतात. आणि ह्या जुन्या वारकऱ्यांना तू संतांना नाव ठेवतोयस, म्हणजे हे योग्य नाही. मग आता याचं उत्तर बाबांना विचारायचं. म्हणून कीर्तन लवकर सोडलं, जेवण करून झालं की ते आमच्या वडिलांजवळ आलं. बाबा कसा पडला म्हणले, एक आंबा कसा पडला. अरे काय येडपडायचं म्हणले, तुला या साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि तू अभिमानाने इतका ताटमानेने सांगतोय. जरा विचार करायला शिक ना. पावकीला 1 डझन आंबा कधी असतो का. आणि मी तुला विचारतोय एक आंबा कसा पडला. अरे सरळ उत्तर आहे त्याचं, पिशवी फाटली असेल म्हणून पडलं. याला हसू नका, याला हसू नका. आपली अवस्था अशी ध्यानात आलं. आपणाला येत तर काहीच नाही, ध्यानात आलं का. पण कुठे 1-2 चाली येतात, 10-12 बोल पकवाजाचे येतात. 10-12 ठिकाणी कीर्तन करतो आपण. आणि हे 4-5 अभंग आपले पाठ असतात. कितीतरी कीर्तनकार असे आहेत, लक्षात ठेवा. हरिपाठाकड पाठ असणारे ध्यानात आलं. आणि वैष्णव किंवा वारकऱ्याची संध्या येते, लक्षात ठेवा. हरिपाठ. आणि खरंच म्हणजे हसण्यावरही हे उदाहरण नेऊ नका. हे असा अभिमान बाळगणाऱ्या लोकांची आमची दिंडी. तुम्हाला सांगतो, भारुडवाले आम्हालाही लहानपणापासून सवय आहे बरं का भारुडाची वगैरे. आणि अर्थासह भारुडावर ती कीर्तन करण्यासाठी किंवा चिंतन करण्यासाठी मला खूप आवडतं. कारण त्यामध्ये खरा परमार्थ त्यामध्ये लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांचे एक अभंग भारूड, त्यांचे एकनाथ महाराजांचे अभंग भारूड, किंवा ज्ञानेश्वर माऊलींची मेघ, ज्ञानबाची मेघ ज्याला म्हणतो, ध्यानात आलं. आपण काहीच नाही हो, हे फार ज्ञानी माणसं, त्यांची सेवा करणं आणि त्यांचं फक्त दिव्य नामस्मरण. आलं का लक्षात. आसन घालून लक्षात ठेवा, काया वाचा मने ही सेवा करा. प्रमाणच आहे. घाली संताशी आसने, सेवा करू काया वाचा मने. प्रमाण पाहते. म्हणजे आपण कुठे जरी गेलो तर आपली सेवा येते. ज्या अर्थी आपणाला सुख मिळत नाही, लक्षात ठेवा. हाय का कोण सुखी. ज्या अर्थी आपणाला सुख मिळत नाही त्या अर्थी आपला या तिन्ही पैकी कुठंतरी, कायाने तरी, नाहीतर वाचेने तरी, नाहीतर मनाने तरी, या तिन्हीपैकी एक दोष आपला कुठेतरी घडत असला पाहिजे. त्याच्यामुळे आपणाला दुःख भोगावं लागतं.
साधं सोपं सण. हे आमच्या आईवडिलांनी गुरूंनी केलेले आमचे ते संस्कार आहेत. त्याच्यामुळं ज्याचं त्यांनी संस्कार आपल्यावर कसे रुजलेत ते पाहावेत, त्या पद्धतीनं आचरण करावं. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.